नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इथे इन्व्हिटेशन कार्ड कसं बनवायचं, जागरण गोंधळ हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता इथे अशा प्रकारे हे जे बनवलेलं आहे, मी हे कसं बनवलं हे बघूया। तर इथे मी हे जे पेज आहे ओपन केलेलं आहे व्हाईट कलरचं, आणि या सर्कलवर टच करायचं। खाली बघा तुम्हाला सर्कल दिसेल आणि इथे रेड कलरवर यायचं आहे। आता रेड कलर द्यायचा आहे का नाही, तर इथे बघा प्लसच्या चिन्हावर यायचं आहे कलरमध्ये, आणि हा जो सर्कल आहे असा खालच्या साईडने ओढायचा आहे, म्हणजे आपल्याला इथे असा डार्क कलर करायचा आहे। तर मी अशा प्रकारे हा डार्क कलर केलेला आहे। पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले आणि ग्राफिक्समध्ये मी सर्च केलं होतं स्क्रोलर म्हणून। तर बघा, हा स्क्रोलर घेतला मी आणि याला असं इथे लावून घेतलेला आहे। तर आता इथे मी पुन्हा अपलोडमध्ये जाते। अपलोडमध्ये आल्यानंतर हा जो फोटो आहे हा मी अगोदरच घेतला होता। तर अशा प्रकारे मी ह्याचं बॅकग्राऊंड जे डिलीट केला आणि इथे हा अशा प्रकारे इथे ठेवलेला आहे। तर आता इथे मला संपूर्ण टेक्स्ट लिहायचा आहे। तर मी काय करते, इथे हा जो टेक्स्ट आहे तर अगोदर आपण देवाचं नाव लिहूया। तर इथे मी एलिमेंट्समध्ये येते, एलिमेंट्समधून बॅक येते ग्राफिक्समधून, आणि इथे फ्रेममध्ये येते। फ्रेममधला हा जो सर्कल आहे हा घ्यायचा आहे, मला इथे ठेवायचा आहे, आणि मला याला बॉर्डर द्यायची आहे। तर मी स्टाईलमध्ये येते आणि याची बॉर्डर आहे 4, तर मला 4च राहू द्यायची आहे। आणि इथे कलर स्टोक कलरमध्ये यायचं आहे, आणि इथे रेड कलर, व्हाईट कलर, कोणता पण कलर देऊ शकते। तर मी इथे व्हाईट कलर दिला। आता याची जे बॉर्डर आहे ते कमी पण करू शकतो आपण, इथे 4 आहे तर इथे आपण 2 पण करू शकतो। तर मी इथे पुन्हा 2 केलेली आहे। आता इथे अपलोडमध्ये येते आणि जो फोटो घेतला होता मी खंडोबाचा, तो फोटो यामध्ये मी टाकणार आहे। तर मला असा छान असा खंडोबाचा फोटो टाकायचा आहे त्यामध्ये। तर बघा, आता हा फोटो जो आहे तो मी या सर्कलमध्ये असा सोडणार आहे। तर इथे हा खंडोबाचा फोटो लागलेला आहे। आता इकडल्या पेजवर जाते आणि इकडल्या पेजवरचं जेवढं काही टेक्स्ट लिहिलेलं आहे मी ते सर्व कॉपी करते आणि इकडल्या पेजवर मी सोडते। तर तो फोटो दुसरा आहे आणि हा फोटो दुसरा आहे। तर हे सर्व कॉपी केल्यानंतर मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीचे बनवायचं आहे आपल्याला हे। तर अशा प्रकारे मी हे ग्रुप केलं आणि इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे। आणि हा जो फोटो आहे हा थोडा असा छोटा करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं, आणि हे जे स्क्रोलर आहे तर हे थोडंसं असं इकडे सरकवायचं आहे आपल्याला, आणि हे जे टेक्स्ट आहे हे पण इकडे थोडं सरकवायचं आहे, आणि हा फोटो जो आहे तो आपल्याला असा मध्ये करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हे करून घेतलेलं आहे। आता हा जो शेप आहे हा आपल्याला दुसऱ्या इकडे मिळून जातो, आणि याचा कलर जो आहे तो आपण ब्राऊन पण करू शकतो, व्हाईट पण करू शकतो। आणि याच्या मागे जो शेप दिलेला आहे, शेपमध्ये तुम्हाला ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर भरपूर सारे असे शेप मिळून जाईल, त्यामधलं घेऊ शकता। आता हा जो शेप आहे याचा मला आता कलर बदलायचा आहे। तर मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर देऊ शकते, बघू शकता इथे। आता मला याला रेड कलर द्यायचा असेल तर रेड देऊ शकते, व्हाईट द्यायचा असेल तर इथे मी व्हाईट पण कलर देऊ शकते। आता मी इथे व्हाईट कलर दिला आणि याच्यावरचं टेक्स्ट जे आहे तर मग मला इथे डार्क करायचं आहे, मग हे मी ब्राऊन केलं। आता बघू शकता इथे अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे। आता हा जो आहे याला आपण असंच करायचं का नाही, तर मग इथे काय करायचं, हा जो आहे केलेला ऑलरेडी, तर याला काय करायचं, इथे डुप्लिकेट करून घ्यायचं आहे। असं डुप्लिकेट केलं का मग इथे काय करायचं आहे, आता इथे असं ठेवायचं आहे। मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हा जो टेक्स्ट आहे हा फॉरवर्ड करायचा आहे आपल्याला, म्हणजे हा जो बॅकग्राऊंड आहे तो मागे घ्यायचा, आणि याचा जो कलर आहे हा इथे आपल्याला असा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे, बघू शकता इथे। तर अशा प्रकारे आपली सोप्या पद्धतीने ही पत्रिका बनवलेली आहे। मराठीमध्ये टेक्स्ट कसं टाईप करायचं मी हे सांगितलेलं आहे या अगोदर, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या। तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली सोप्या पद्धतीने मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आता इथे बघा, बॅकग्राऊंड मागच्या साईडने बॅकग्राऊंड लावून कसं बनवायचं हे पण बघूया आपण इथे। आता अशा प्रकारे हे दाखवलेलं आहे मी इथे। तर आता इथे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे फोटोमध्ये यायचं आहे। कशामध्ये यायचं आहे, फोटोमध्ये, आणि इथे सर्च करायचं आहे टेम्पल म्हणून। आता इथे भरपूर सारे असे टेम्पल आहे, यामधलं आपण कोणतं पण टेम्पल घेऊ शकतो आपल्या चॉईसनुसार। तर आता इथे छान छान असे आहे, आपल्याला कसं पाहिजे ते आपल्या चॉईसनुसार घ्यायचं आहे। तर आता इथे बघा,
तर आता इथे हा टेम्पल घेऊया आपण. हा घेतलेला आहे मी आणि याला मला ब्लर करायचं आहे. तर मी याची साईज जी आहे ते मोठी अशी करून घेते. याचं जर बॅकग्राऊंड डिलीट करायचं असेल तर करू शकतो आपण. इफेक्टमध्ये यायचं आहे, ब्लरमध्ये यायचं आहे, ओवेल्स इमेजमध्ये यायचं आहे आणि याला असं थोडंसं असं ब्लर करायचं आहे. आणि याची जी पोझिशन आहे हे आपल्या मागच्या साईडने अशी करायची आहे अशा प्रकारे. आणि याची जर तुम्हाला ट्रान्सपरन्सी कमी करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे कमी जास्त करू शकता. तर असं होतं हे इन्व्हिटेशन कार्ड. तुम्हाला हे इन्व्हिटेशन कार्ड कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.